नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत एक अत्यंत प्रभावी आणि आश्चर्यकारक घरगुती उपाय शेअर करणार आहे, जो प्राचीन पारंपरिक वैद्यकशास्त्र आणि अनेक वर्षांच्या अनुभवावर आधारित असल्याचं मानलं जातं। हा घरगुती उपाय विशेषतः अशा लोकांसाठी फायदेशीर आहे जे सतत हाडांमध्ये वेदना, सांधेदुखी, जडपणा किंवा मग सांध्याच्या त्रासाने त्रस्त आहेत। ही पद्धत हळूहळू या सर्व समस्या दूर करण्यास मदत करते आणि शरीराला त्याच्या मूळ हलकेपणा, चपळता आणि सक्रियतेच्या स्थितीमध्ये परत आणते। जरी मी यापूर्वी विविध आरोग्य संबंधित आजार समस्यांवर व्हिडिओ बनवले असतील, तरीसुद्धा आजचा जो व्हिडिओ आहे तो महत्त्वपूर्ण आहे आणि त्यावर अनेक आयुर्वेदिक आणि घरगुती उपायसुद्धा सांगितले आहे। तरीही आज मी तुमच्यासोबत घरगुती उपाय शेअर करणार आहे, तो इतर कोणत्याही उपायांपेक्षा खूप सोपा आणि अधिक प्रभावी उपाय आहे। तो इतका सोपा आहे की कोणीही जास्त मेहनत किंवा वेळ न घेता तो पटकन तयार करू शकतो। या उपायाबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, यासाठी फक्त 2 घटक लागतात। हे 2 घटक इतके सामान्य आहेत की तुमच्या स्वयंपाकघरामध्ये आधीपासूनच ते असू शकतात किंवा तुमच्या जवळच्या कोणत्याही किराणा दुकानामध्ये किंवा जनरल स्टोअरमध्ये काही मिनिटांमध्ये ते मिळू शकतात। याची कृती देखील खूप सोपी आहे। तुम्ही सकाळ निवडा किंवा संध्याकाळ, हा उपाय दिवसाच्या कोणत्याही वेळी काम करतो आणि तो झटपट तयारही होतो। पण मंडळी, एक खूप महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी। मी जे काही सांगते ते काळजीपूर्वक ऐकलं, प्रत्येक ओळ समजून घेतली आणि घाई न करता त्याचा तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये समावेश केला तरच तुम्हाला या उपायाचे पूर्ण फायदे मिळतील। व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। त्याचबरोबर तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आता एक कल्पना करायची आहे की तुमचे खांदे सतत तुम्हाला जड वाटत असतील, जणू काही तिथे वजन आहे। जर तुम्हाला अधूनमधून टोचल्यासारखं किंवा वेदना होत असतील, जर तुमच्या गुडघ्यांमध्ये सुई टोचल्यासारखं वाटत असेल किंवा चालताना जळजळ होत असेल, जर तुमच्या हातापायांच्या सांध्यांमध्ये सतत वेदना किंवा ताठरपणा जाणवत असेल आणि तुमच्या स्नायूंमध्ये सतत ताण, घट्टपणा किंवा तणाव जाणवत असेल, तर विश्वास ठेवा, हा घरगुती उपाय तुमच्यासाठी एका चमत्कारापेक्षा कमी नसेल। विशेषतः जेव्हा तुम्ही पायऱ्या चढता किंवा चालायला लागता आणि वेदना किंवा अस्वस्थता वाढते, तेव्हा तुम्ही हा घरगुती उपाय नक्कीच करून पाहावा। मंडळी, जेव्हा आपल्या शरीरामध्ये 2 हाडे एकत्र येतात तेव्हा एक सांधा तयार होतो। त्या सांध्याच्या मध्ये एक मऊ थर असतो जो उशीसारखं काम करतो। सामान्यतः आपण याला उशी किंवा कार्टिलेज असं म्हणतो। ही खुर्च्या हाडांना एकमेकांवरती घासण्यापासून रोखतं आणि हालचाल सुलभ करतं। तथापि जसजसं आपलं वय वाढतं किंवा आपलं शरीर अंतर्गतरित्या कमकुवत होतं, तसतशी ही उशी हळूहळू झिजते। हाडे थेट एकमेकांवर आदळू लागतात, ज्यामुळे गुडघे, खांदे किंवा मग इतर कोणत्याही सांध्यांमध्ये तीव्र वेदना, सूज आणि अस्वस्थता जाणवत असते। अनेक लोक त्यांच्या गुडघ्यांमध्ये सुई टोचल्यासारखी संवेदना, खांदे आखडणं आणि बोटे वाकवण्यास अडचण येत असल्याचं सांगतात। तुम्ही वृद्ध व्यक्तींना तक्रार करताना ऐकलं असेल की ते आता पायऱ्या चढू शकत नाहीत, त्यांची बोटे मूठ वळवू शकत नाही आणि उठल्याबरोबर त्यांच्या पायांमध्ये तीव्र वेदना होतात। ही सर्व चिन्हे स्पष्टपणे दर्शवतात की त्यांच्या सांध्यांमधील उशी जी आहे ती एकतर खूप पातळ झाली आहे किंवा मग जवळजवळ ती नाहीशी झाली आहे। मी आता जो उपाय सांगणार आहे त्याबद्दलची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो शरीरातील कार्टिलेजची पुनर्बांधणी करण्यास मदत करतो, जुन्या खराब झालेल्या सांध्यांची स्थिती सुधारतो आणि हाडांना लवचिकता आणि ताकद परत मिळवून देतो। मी आधी सांगितल्याप्रमाणे यासाठी फक्त 2 घटकांची आवश्यकता असते। तथापि ते कसे एकत्र करायचे, कसे तयार करायचे आणि कसे वापरायचे हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं। म्हणून मी तुम्हाला विनंती करते, तुम्ही हे काळजीपूर्वक ऐकलंच पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे। आपल्या जीवनामध्ये याचा अवलंब करून त्याचा फायदासुद्धा घेता आला पाहिजे। सर्वप्रथम तुम्हाला एक स्वच्छ आणि पूर्णपणे कोरडी काचेची बाटली घ्यावी लागणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही बाटली कधीही प्लास्टिकची नसावी, ती फक्त काचेचीच असली पाहिजे। कारण जेव्हा आपण कोणतंही तेल, विशेषतः देशी किंवा आयुर्वेदिक उपचारांमध्ये वापरलं जाणारं तेल प्लास्टिकच्या बाटलीमध्ये आपण साठवतो, तेव्हा प्लास्टिकमधील रसायने हळूहळू तेलाचा दर्जा कमी करतात, ज्यामुळे त्याची परिणामकारकता कमी होते। जर तुमच्या घरी मोहरीचं तेल असेल तर तुम्ही ते देखील वापरू शकता। तथापि जर तुम्हाला हा उपाय अधिक प्रभावी हवा असेल तर मी मोहरीच्या तेलाऐवजी तुम्हाला तिळाचं तेल जे आहे ते सजेस्ट करेल। तिळाचं तेल हे पूर्णपणे नैसर्गिक आणि भेसळमुक्त असतं। शतकानुशतके सर्व प्रकारच्या वेदनांवर एक अत्यंत प्रभावी उपाय तिळाच्या तेलाला मानलं जातं। आयुर्वेदामध्ये तिळाचं तेल सर्वात श्रेष्ठ आणि प्रभावी मानलं जातं।
प्राचीन धार्मिक आणि आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये सुद्धा असं म्हटलं आहे, तेल हा शब्द जो आहे तो मुळात तीळ या शब्दापासून आला आहे आणि इतर सर्व तेले नंतर तयार केली गेली. प्रसिद्ध आयुर्वेदिक ग्रंथ अष्टांग हृदयमध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की जी व्यक्ती दररोज आपल्या संपूर्ण शरीराला तिळाच्या तेलाने हळुवारपणे मालिश करते ती आयुष्यभर कधीही गुडघेदुखी, सांधेदुखी आणि शरीराच्या कोणत्याही भागातील इतर कोणत्याही समस्यांपासून मुक्त राहते. यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते. म्हणून मंडळी, जलद आणि अधिक खोलवर परिणामांसाठी ह्या घरगुती उपायामध्ये मोहरीच्या तेलाऐवजी तिळाचं तेल वापरण्याची मी शिफारस करते. मंडळी, हा प्रभावी घरगुती उपाय पूर्णपणे तयार करण्यासाठी आपल्याला आणखी एका अत्यंत महत्त्वाच्या आणि शक्तिशाली घटकाची आवश्यकता आहे, तो म्हणजे कापूर. कापूर हे नाव जवळजवळ प्रत्येक घरात परिचित आहे. याचा उपयोग सामान्यतः प्रार्थना, आरती आणि इतर धार्मिक कार्यांमध्ये केला जातो. पण मंडळी, कापूरचा वापर केवळ पूजेपुरता मर्यादित नाही. आजकाल लोकांना श्वास घेण्यास त्रास होत असताना बंद नाक मोकळं करण्यासाठी आणि शरीरातील ऑक्सिजनची पातळी राखण्यासाठीही कापूरचा वापर केला जातो. कापूरचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे तो आपली श्वास घेण्याची क्षमता झपाट्याने सुधारतो आणि फुफ्फुसांना बळ देतो, ज्यामुळे ताजेपणा आणि ऊर्जासुद्धा टिकून राहते. तथापि या विशिष्ट घरगुती उपायामध्ये आपण कापूरचा वापर केवळ सांध्यांमधील वेदना, सूज आणि ताठरपणा कमी करण्यासाठी तयार करत आहोत, ज्यामुळे हाडांच्या समस्या असलेल्या भागांना खूप जास्त आराम मिळेल. आता तुम्हाला फक्त कापूरचे 2 लहान तुकडे घ्यायचे आहेत आणि खलबत्ता आणि किंवा मग मुसळ किंवा मग एखाद्या मजबूत वस्तूचा वापर करून हे तुकडे पूर्णपणे बारीक होईपर्यंत हळुवारपणे तुम्हाला कुटायचे आहे. त्यात कोणतंही जाडसर तुकडे राहणार नाही याची खात्री करायची. तयार झालेली पावडर तिळाचं तेल असलेल्या त्या स्वच्छ कोरड्या काचेच्या बाटलीत ओतायचं, झाकण घट्ट बंद करायचं आणि कापूर, पावडर व तेल पूर्णपणे मिसळून एकजीव मिश्रण तयार होण्यासाठी बाटली काही मिनिटे हलक्या हाताने हलवत राहायची. तयार झालेलं तेल कमीत कमी 1 तास थेट तेजस्वी सूर्यप्रकाशामध्ये ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. उन्हाळा असेल तर हे खूप सोपं आहे, कारण सूर्याची किरणे ही अधिक तीव्र आणि प्रभावी असतात. जर हिवाळा असेल किंवा आकाश ढगाळ असेल आणि सूर्य मंद असेल तर ही प्रक्रिया थोडी अधिक आव्हानात्मक होऊ शकते. अशावेळी ज्या दिवशी बाटलीवर थेट सूर्यप्रकाश पडेल त्या दिवशी ती सूर्यप्रकाश ठेवण्याचा प्रयत्न करा. 1 तास उन्हात ठेवल्यानंतर तेल पूर्णपणे तयार आणि प्रभावी होत असतं. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे तेल केव्हा आणि कसं वापरावं हे समजून घेणं, जेणेकरून त्याचे परिणाम जास्तीत जास्त आणि जास्त काळ टिकतील. हे तेल लावण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी किंवा दिवसा, संध्याकाळनंतर किंवा झोपण्यापूर्वी ते लावू नका, कारण त्यावेळी शरीराचं तापमान कमी होतं आणि त्याचे परिणाम कमी प्रभावी ठरू शकतात. आता जेव्हा तुम्ही हे तेल लावाल तेव्हा दोन्ही तळहातांमध्ये थोडी उष्णता जाणवेल. तेव्हा ज्या ठिकाणी तुम्हाला वेदना, सूज किंवा मग ताठरपणा जाणवत आहे त्या भागावर हे तेल लावण्यास सुरुवात करा. तुम्ही हे तेल तुमच्या गुडघ्यांना, खांद्यांना, कमरेला, पाठीला किंवा कोणत्याही सांध्यांना लावू शकता. पण लक्षात ठेवा, हळुवारपणे मालिश करा, जबरदस्तीने नाही. हे तेल हळूहळू तुमच्या त्वचेमध्ये मुरतं आणि आपला परिणाम दाखवू लागतं. ते तयार करायला जितकं सोपं असेल तितका त्याचा परिणाम अधिक खोलवर आणि जास्त काळ टिकेल. आता जर तुम्हाला या तेलाचा प्रभाव जास्त काळ टिकवायचा असेल तर दररोज किमान अर्धा तास बाटली सूर्यप्रकाशामध्ये ठेवणं आवश्यक आहे. अर्धा तास झाल्यावर बाटली पुन्हा घरात ठेवा. जसं तेल सूर्यकिरणांमधून ऊर्जा शोषून घेतं तसं ते सन थेरपीचं गुणधर्मसुद्धा प्राप्त करतं. यामुळे त्याचे औषधी गुणधर्म आणखी वाढतात, ज्यामुळे ते शरीरामध्ये अधिक वेगाने कार्य करू शकतं. जर तुम्हाला जुनाट आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या वेदना नाहीशा करायच्या असतील तर तुम्हाला आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. उदाहरणार्थ, झोपण्यापूर्वी दही, लस्सी किंवा कोणताही आंबट पदार्थ खाणं टाळा. तसेच राजमा, तूर, बटाटे, फुलकोबी आणि पांढरा भात यांसारख्या पदार्थांचं सेवन मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण हे सर्व पदार्थ शरीरातील वात वाढवतात. जेव्हा वात वाढतो तेव्हा सांध्यांमधील नैसर्गिक ओलावा कमी होऊ लागतो आणि कार्टिलेज कमकुवत होऊन हळूहळू झिजायला लागतं. त्यामुळे वात वाढवणाऱ्या गोष्टींपासून दूर राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. शरीरातील अतिरिक्त वात किंवा वायू काढून टाकण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय देखील आहेत. त्यापैकी एक सर्वात प्रभावी म्हणजे मेथीचे दाणे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा मेथीचे दाणे पाण्यामध्ये भिजवायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी हे भिजलेले दाणे पूर्णपणे चावून खायचे. ही पद्धत शरीरातील अतिरिक्त गॅस, पोट फुगणं आणि जडपणा दूर करण्यासाठी तसेच दीर्घकाळ सांध्यांचं आरोग्य टिकवण्यासाठी खूप प्रभावी आहे.
आणखी एक सोपे पण प्रभावी योगासन म्हणजे पवनमुक्तासन. जर तुम्ही हे आसन दिवसातून एकदा किंवा दोनदा हळुवारपणे केलं तर शरीरातील अतिरिक्त वायू बाहेर टाकला जातो. तुमचं पोट हलकं वाटतं आणि सांधेदुखी हळूहळू कमी होते. मंडळी, या अनोख्या आणि प्रभावी घरगुती उपायामध्ये आम्ही फक्त 3 घटक वापरले आहेत: तिळाचं तेल, कापूर आणि मेथीचे दाणे. जर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या 3 पायऱ्यांचं तुम्ही तंतोतंत पालन केलं आणि दररोज नियमितपणे त्यांचा सराव केला तर तुम्ही हट्टी, दीर्घकाळाच्या अंगदुखी आणि वेदनांपासून पूर्णपणे मुक्त होऊ शकता आणि एक निरोगी, उत्साही आणि वेदनामुक्त जीवन जगू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारच्या अधिक आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.